तर नमस्कार मंडळी, आज आहे रविवार आणि आम्ही निघालो एका ठिकाणी फिरायला. ते कुठं चाललो तुम्हाला पूर्ण व्लॉग बघा म्हणजे समजेल. माझ्यासोबत आहे माझा दोस्त सचिन मिसाळ, याच बरोबर दिनेश धनके, रामभाऊ आणि हिंदूश्री दिनेश धनके. नाव लेट गो. तर आम्ही मस्त गाणे ऐकत ऐकत प्रवास करत होतो. गप्पा गोष्टी पण होत होत्या. पावसाचे दिवस असल्याने बाहेर धरणी मातेने हिरवा शालू पांघरला होता. प्रवास करत असताना चहा लागतोच. आम्ही मांजरसुंबा या ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो. चहा घेतला, पण हा हिंदूश्री भूक लागली म्हणून 20 बिस्किटवर ताव मारत होता. तेवढ्यावरही त्याचं भागलं नाही. नंतर त्याने पार्लेजी घेतला आणि तब्बल 4 कप चहा घेतला राव. असो, पुढे आल्यावर एक जबरदस्त घाट लागला होता. जवळपास 7 ते 8 या ठिकाणी युटर्न होते आणि मी गाडी चालवत होतो. पाठीमागे बसलेली मित्र कंपनी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मनातल्या मनात जप करत होती असं मला वाटत होतं. पण आपली पण क्वालिटी आहे का नाही. एकदम व्यवस्थितपणे घाट उतरून खाली आलो, गाडी पार्किंग लावली आणि सर्वजण मंदिराच्या दिशेने निघालो. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत दर्शनाला श्री क्षेत्र कपिलदार या ठिकाणी. दिनेश धनकेला दर्शनाची लयच घाई झाली होती. चालता चालता हात जोडत होता. आम्ही सर्वजण शिस्तीने दर्शित रांगेत येऊन थांबलो. सर्वांनी दर्शन घेतलं. मन अगदी प्रसन्न झालं. श्री क्षेत्र कपिलदार हे बीड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्री संत मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे, जी भाविकांसाठी पवित्र स्थळ आहे. संत मन्मथ स्वामी यांचा जन्म इसवी सन 1560 मध्ये झाला आणि त्यांनी इसवी सन 1613 मध्ये संजीवन समाधी घेतली. मित्रांनो, या मंदिराच्या समोर हा कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा लय भारी वाटत होता. टेकड्यांच्या कुशीत बसलेला कपिलदार धबधबा जणू निसर्गाचा महोत्सव साजरा करीत होता. सुमारे 10 मीटर उंचीवरून पांढरे फेसाळ पाणी खडकावर आदळत होते, जणू आकाशातून पडणारा मेघाचा झराच. पक्ष्याचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट आणि हिरवळीचा गंध यांनी येथील वातावरण मनाला मोहून टाकते. या निसर्गरम्य वातावरणामध्ये निवांत तासभर आम्ही गप्पा मारत बसलो. मन अगदी फ्रेश झालं. नंतर आम्ही निघालो. कुणाचं काय आणि ह्याचं वेगळंच काय, या महाशयानी काय घेतलं बघा आणि निवांत रस्त्याने खात निघाला. असो, ज्याची त्याची आवड. गरम गरम मक्याचा कणीस खाण्याचा मोह आपल्याला काय आवडला नाही. आपण एक मस्त कणीस घेतलं आणि पुढे निघालो. घाट उतरताना आपण गाडी घेतली होती, परंतु वरी जाताना आपल्याला काय जमणार नाही म्हणून शहाणपणाने आपण सचिन मिसाळकडे गाडीची टेरिंग सोपवली आणि आम्ही वरी आलो. दुपारचे 4 वाजले होते. सर्वांनाच भुका लागली होती. आम्ही हॉटेल विठ्ठलवर जेवणासाठी थांबलो. सर्वांनी गप्पा गोष्टी करत मस्तपैकी जेवण केलं आणि पुढे गाणे ऐकत